शेतकरी मित्रांनो, मे महिना तुमच्या लक्षात असू द्या। ही शेवटची संधी आहे। जर तुम्हाला विविध योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर तुमच्याकडे एक डॉक्युमेंट अनिवार्य ठेवण्यात आलेला आहे। जर तुम्ही शेतकरी असाल तर जर तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळवायचा आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळवायचा आहे, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवायचा आहे, खते बी बियाणे यांचा लाभ मिळवायचा आहे, याचबरोबर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र कार्ड अनिवार्य करण्यात आलेलं आहे, म्हणजेच फार्मर युनिक आयडी कार्ड। ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत हा शेतकरी ओळखपत्र कार्ड बनवलेला नाही अशा शेतकऱ्यांनी 20 मे 2026 पूर्वीच ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र कार्ड बनवणे अनिवार्य आहे। ज्या शेतकऱ्यांनी बनवलेला आहे त्यांनाच इथून पुढे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेचा लाभ त्यांना कंटिन्यू मिळत राहील। जर तुमच्याकडे ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र कार्ड आतापर्यंत तुम्ही बनवून घेतला नसेल तर तात्काळ लवकरात लवकर बनवून घ्या। ही एक तुमच्यासाठी शेवटची संधी आहे। यानंतर सुद्धा सुरू राहील, परंतु क्वचित लाभार्थ्यासाठी याचा लाभ घेतला जाईल। परंतु तुम्हाला जर कंटिन्यू विविध योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर फार्मर युनिक आयडी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र कार्ड तुमच्याकडे आवश्यक आहे। हा शेतकरी ओळखपत्र कार्ड सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा कृषी सहायकांच्या माध्यमातून तुम्हाला सहज हा फार्मर युनिक आयडी कार्ड बनवता येईल। लवकरात लवकर बनवून घ्या। हा एक दिलासा देणारा अपडेट आहे, कारण ही शेवटची संधी आहे। या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण भरपूर असे व्हिडिओ घेतलेले आहेत। माझ्या काही शेतकरी बांधवांना आतापर्यंत त्या संदर्भात माहिती मिळालेली नसेल किंवा हा कार्ड त्यांनी आतापर्यंत बनवून घेतलेला नसेल काही कारणास्तव, तर लवकरात लवकर बनवून घ्या। एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही। त्यासाठी लवकरच शेतकरी ओळखपत्र कार्ड बनवून घ्या। जर तुम्ही बनवून घेतला असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाहीये। ही एक महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।